राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाची बातमी आता दिली आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पीएम किसान योजनेची आणि नमो शेतकरी योजनेची अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। या दोन्ही हप्त्याची मिळून आता 3700 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून बँकांना वितरित सुद्धा करण्यात आला आहे। पीएम किसान योजनेचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये देण्यासाठी सरकारने पूर्णपणे तयारी केली असल्याचं कृषी विभागाच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एकत्रित 4000 रुपये देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। मग कोणत्या तारखेला तुम्हाला हे 4000 रुपये एकत्र खात्यात येणार आहे हेच आपण यावेळी आता या ठिकाणी पाहणार आहोत। मागच्या पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या वेळी फक्त 2000 रुपये पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आले होते आणि त्यानंतर जवळपास 1 महिना उलटल्यानंतर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये लेट जमा झाले। त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता, म्हणून एकत्र राज्य सरकारचे 2000 आणि केंद्र सरकारचे म्हणजे पीएमचे 2000 असं एकत्रित 4000 रुपये देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी घेतला आहे। पीएम किसानची नमो शेतकरी योजनेची कोणत्या तारखेला 4000 रुपये एकत्र सरकार देणार आहे याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अधिकृत 100% खरी बातमी सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आल्या। तुम्हाला तर शेतकरी बांधवांना चांगलंच माहिती आहे की पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा या हप्त्या वितरणाची चर्चा सध्याला कुठेही खेड्यापाड्यात गावोगावी चौकाचौकात कुठेही बाजारात सोशल मीडियावर एकच त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे की हप्ता नेमकं कधी येणार। सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या खोट्या बातम्या या ठिकाणी पसरू लागल्या आहेत। आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांनी आता मार्केटमध्ये कहर करून टाकलाय। मुख्यमंत्र्यांनी सांगितले अशा अफवांवर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीवर या ठिकाणी विश्वास ठेवा असं म्हणून त्यांनी पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे कोणत्या तारखेला 4000 रुपये येणार आहेत, आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत याचीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आता लगेच तुम्हाला समजणार आहे। या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची खरी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल। शेतकरी बांधवांना ठामपणे पीएमचे 2000 आणि नमो शेतकरीचे 2000 फिक्स कोणत्या तारखेला मिळतील फिक्स तारीख कोण सुद्धा ठामपणे सांगत नाही। यावरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी बांधवांसाठी आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना पुढील हप्ता देण्याची तारीख आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता जाहीर केलेली आहे। त्यामुळे तुम्हाला नेमकं 4000 रुपये कधी मिळणार याची ओरिजिनल आणि खरोखर 100% खरी बातमी आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेऊया। कारण असं होतं बऱ्याच ठिकाणी खोटी माहिती या ठिकाणी दिली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक आता केली जात आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना जी खरी माहिती आहे तर ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आता आम्ही तुम्हाला कोणत्या तारखेला नेमकं खरोखर पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणत्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेत, तुम्ही या ठिकाणी फक्त त्याच तारखेला वाट पाहायचा आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून 4000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत। याबद्दल आता अधिकृत तारीखच या ठिकाणी शेतकरी बांधवांना सांगण्यात आल्या। ही आता 100% खरी माहिती आणि खरी बातमी या ठिकाणी आता तुम्हाला देण्यात येणार आहे। जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सुद्धा तुमच्या त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पीएम किसानचे नमो शेतकरी योजनेचे या ठिकाणी 4000 रुपये कधी येणार या ठिकाणी तुम्हाला आता लगेच समजणार आहे। दुसरा व्हिडिओ पाहण्याची अजिबात तुम्हाला गरज सुद्धा भासणार नाही, मी तुम्हाला गॅरंटी देतो। कारण हे तुम्हाला अपडेट जे आता सांगणार आहे तर ती तारीख सहित तुम्हाला पुराव्यासहित आता पुढे या ठिकाणी आता आम्ही सांगणार आहे। कोणत्या पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता ही यादी सरकारने त्या ठिकाणी तयार करून बँकांना दिल्या ते सुद्धा तुम्हाला प्रूफ सहित आता पुढे आम्ही सांगणार आहे। कारण जे प्रूफ तुम्हाला आम्ही दाखवणार आहे ते प्रूफ आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आणि त्यामध्ये आता एक GR काढण्यात आलाय। त्या GR मध्ये पहिल्या टप्प्यात या 12 जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना 4000 रुपये एकत्रित बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। या GR मध्ये शेतकऱ्यांची नावे, गाव, तालुका, जिल्हा सर्व सांगण्यात आले। त्यामुळे तुम्हाला सविस्तर तुमच्या गावामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या तारखेला कोणत्या वाराला फिक्स या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 4000 रुपये देण्याचा निर्णय कोणता घेण्यात आलाय तुम्ही नक्की बघायचा आहे।
शेतकरी बांधवांना अनेक प्रकारे या ठिकाणी खोट्या बातम्या देऊन आता अफवा पसरू लागल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना खरी बातमी या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, शेतकऱ्यांना लवकर विश्वास बसत नाही। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आल्या। मग आता नेमकं या डिसेंबर महिन्यात तुम्हाला हप्ता मिळणार का या नोव्हेंबर महिन्यात पैसे मिळणार का तुम्हाला अजून त्या ठिकाणी वाट पाहावी लागणार का त्या ठिकाणी अनेक बातम्या अशा सुद्धा पसरू लागल्या आहेत की 2-3 दिवसांमध्ये लगेच पैसे मिळणार असं या ठिकाणी अनेक जण बोलू लागलेत। काही जण म्हणतात आज पैसे मिळणार का खरंच आज पैसे मिळणार का 2-3 दिवस थांबावं लागणार का नोव्हेंबर एंडिंग पर्यंत थांबावं लागणार याचीच तुम्हाला अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व तुमच्या मनातील सर्व त्या ठिकाणी शंका दूर होऊन राहील। या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आता सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवले आहेत। आता आपण पाहूया नेमकं पीएम किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचे 4000 आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल मागचा हप्ता आलाय म्हणल्यावर आता सर्वांनाच मिळणार, तसं अजिबात नाही आहे। कारण सरकारने पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेची अर्जांची पडताळणी पूर्ण या ठिकाणी केल्या। त्यामुळे ठराविक शेतकरी बांधवांनाच या ठिकाणी पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये मिळणार आहेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात येणार आहेत, तसंच या ठिकाणी कोणकोणत्या शेतकरी बांधवांना येणार आहेत आणि अधिकृत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तारीख कोणती जाहीर करण्यात आल्या, तुम्ही लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहायचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणत्या शेतकरी बांधवांना हे 4000 रुपये मिळणार आहेत। तर बघा या ठिकाणी पहिला जो शेतकऱ्यांचा प्रकार आला आहे, बघा सरकारने सांगितलंय फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांनाच या ठिकाणी पीएम किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये मिळणार। कारण मागच्या वेळी कसं होत होतं, या ठिकाणी सरसकट सर्वांना, श्रीमंत असू दे गरीब असू दे, सर्वांना पीएम किसानचे नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये येत होते। परंतु आता सरकारने आता सांगितलंय की आता फक्त गोरगरीब शेतकरी बांधवांना या ठिकाणी हप्ता मिळेल, बाकीच्या शेतकऱ्यांचा अर्ज काळ्या यादीत आता टाकण्यात येईल असं सरकारने सांगितलंय। मग नेमकं तुम्हाला पैसे मिळणार का? तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिला या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी निवडण्यात आलाय। ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ बँकेच्या खात्यावरती देऊ नका अशी सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आल्या। कारण ही पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळवण्यासाठी काढली आहे असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे पहिला शेतकरी या ठिकाणी वगळण्यात येणार आहे ते म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती 1 रुपया जरी गेला असेल तर त्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे आणि नमोचे 4000 रुपये येणार नाहीत, तुम्ही वाट बघू नये असं सरकारने सांगितलंय। त्यानंतर दुसरा प्रकार आहे ज्यामध्ये लाखो आता पीएम किसान योजनेतून आणि नमो शेतकरी योजनेतून आता शेतकरी बाहेर निघणार आहेत। दुसरा प्रकार तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु तुम्ही हे विसरू नका, सरकारच्या माध्यमातून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। तारीख पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण या तारखेला तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी पहिल्याच दिवशी त्या तारखेला पहिल्या टप्प्यात फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्याआधी तुम्ही आता दुसरा प्रकार या ठिकाणी सांगत आहे, यामधील अनेक शेतकरी आता अपात्र कोण होणार आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो पहा। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं लाखो त्या ठिकाणी आता तुम्हाला शेतकरी अपात्र होणार आहेत ते म्हणजे ज्यांच्या घरामध्ये आता पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे ते सुद्धा पीएम किसान योजनेतून बाहेर निघणार आहेत। बघा तुम्ही म्हणाल की आता पिवळे व केशरी रेशन कार्ड म्हणजे गोरगरीब शेतकरी झालं, मग अपात्र कसं काय होणार? तर बघा सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय, आता अनेक शेतकरी असे झाले आहेत ज्यांचं उत्पन्न वर्षाला 5 लाख 10 लाख आहेत, मग त्यांनी जास्त उत्पन्न असणाऱ्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड घेण्यासाठी परमिशन नाही आहे, त्यांना पांढरे रेशन कार्ड दिलं जातं। परंतु शेतकरी बांधव अजिबात ऐकत नाहीत, त्यांनी पिवळे व केशरी रेशन कार्ड तसंच ठेवलंय आणि उत्पन्न मात्र त्यांचं 3 लाख 4 लाख 5 लाख असं गेलेलं आहे। सरकारने सांगितले 2.5 लाखांच्या वरती 1 रुपया जर या ठिकाणी तुमचं उत्पन्न गेलं असेल तर तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी आता तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करा। आता रेशन कार्डाचा आणि पीएम किसानचा काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल? बघा सरकारने एक अट लावली होती, ती म्हणजे पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना याचा जो लाभ आहे तर तो फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनाच मिळेल अशी अट लावली होती। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केशरी रेशन कार्ड जर त्या ठिकाणी असेल परंतु तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं असेल तर तुम्हाला लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार नाही, तुम्ही वाट बघू नये असं सांगण्यात आलंय। बघा अधिकृत तारीख पीएम किसानची या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या,
ती तारीख तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी तिसरा प्रकार सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलाय। ज्यांना PM व नमोचे 4000 रुपये येणार नाहीत त्यांनी वाट बघू नये सांगण्यात आले। तो प्रकार कोणता आहे लक्षपूर्वक बघा। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला जर PM किसान योजनेचा मागचा तुम्हाला 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जर बँकेच्या खात्यावरती मिळाला नसेल तर हाही हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा आता करण्यात येणार नाही। त्याचं कारण म्हणजे आता PM किसान योजनेचा आता 21वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता चौकशी करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। मग या ठिकाणी जर मागचा हप्ता मिळाला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला आताचा सुद्धा हप्ता या ठिकाणी येणार नाही आहे। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तारखेला येणार आहे ती तर तारीख आपण लगेच सांगणार आहे। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। बाकीच्या जिल्ह्यांना 1 ते 2 आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे। मग आता तारीख कोणती आहे हे सांगणार आहे, परंतु कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी वितरित पैसे करण्यात येणार आहे ती आता तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सांगतो। फक्त 2 मिनिटे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला तारीख देखील सांगण्यात येणार आहे कोणत्या तारखेला खरोखर सरकारच्या माध्यमातून पैशांचं वितरण 4000 रुपये या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अमरावती। आता अमरावती जिल्ह्यातील पहिल्या दिवशी सर्वांनाच हे पैसे मिळणार नाहीत। बघा अमरावती जिल्ह्यातील भातुकली, नांदगाव, खांडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, तिवसा, धामणगाव रेल्वे या भागातील शेतकरी बांधवांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील या ठिकाणी धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहार, कळंब या भागातील शेतकरी बांधवांना हा लाभ या ठिकाणी आता वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणाला भेटणार आहे? छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री या भागातील शेतकरी बांधवांना हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे? गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, बुदरगड पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर जळगाव जिल्हा तुमचा असेल तर जळगाव जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे? बघा अळमनेर, एरंडोली, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर। आता अजून कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या तारखेला तुम्हाला हे 4000 रुपये येणार आहेत लगेच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढचा जिल्हा आहे नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी या भागातील शेतकऱ्यांना आता पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळणार आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद या भागातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमोचे 2000, PM किसानचे 2000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील आता गेवराई, पाटोदा, आष्टी, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कसार, वडवणी, परळी, वैद्यनाथ या भागातील शेतकरी बांधवांना लाभ भेटणार आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा या भागातील शेतकरी बांधवांना लाभ भेटणार आहे। कोणत्या तारखेला लाभ भेटणार आहे तर बघा PM किसानचे तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला या ठिकाणी आता 2000 रुपये मिळतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे सुद्धा तुम्हाला 2000 रुपये मिळतील। असं तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसात फक्त 3 दिवस तुम्हाला वाट बघायची आहे। आज, उद्या, परवा हे 3 दिवस झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।